6 षटकांची मॅच आहे। पुढचा बॉल फुल टॉस होता, चांगला फटका आहे। लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत। एकच धाव तिथे प्राप्त होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल। धावफलकावरती धावा आहेत 4, 4 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। गोलंदाज उदय बॉलिंग ट्रॅक वरती, धावफलकावरती धावा आहेत 4। पुढचा बॉल आपण पाहतोय इथे बॅटवरती व्यवस्थित आला नाही। स्क्वेअर लेग रिजनला थोडीशी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि तिथे एक धाव तिथे प्राप्त होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल। धावफलकावरती धावा आहेत 5 धावा धावफलकावरती। फुल टॉस बॉल, फटका चांगला आहे। लॉंग ऑन रिजनला बॉल आलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे। एक धाव तिथे देखील प्राप्त होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल। धावफलकावरती धावा आहेत 6 आणि घ्यायची। धावफलकावरती धावा आहेत 6। पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय आणि 6 धावा धावफलकावरती आहेत। मनोज साठे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत। सेकंड ओव्हर साठी पहिल्या षटकामध्ये उदय यांनी 6 धावा खर्च केल्यात आणि आता मनोज साठे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत। षटक क्रमांक 2 साठी 6 षटकांच्या मॅचेस। पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं, तिथे ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल कट करायचा होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये। डॉट बॉल इथे आलाय। श्रीकांत माने आणि आसिफ शेख ही जोडी मैदानावरती आहे। मनोज साठे बॉलिंग ट्रॅक वरती, पुढचा बॉल फुल टॉस होता, कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नाहीये आपण पाहतोय। एक धाव प्राप्त होईल। लॉंगॉनचे खेळाडू बॉलच्या दिशेने गेलेत, एका धावेने धावफलक पुढे जाईल। धावफलकावरती धावा असणार आहेत 7। इथे आपण पाहतोय लॉफ्ट केला हवेमध्ये बॉल, लॉंग ऑफ रिजनला कमालीचा फटका आहे आणि बॉल मात्र सीमारेषच्या पलीकडे गेलाय। आउट ऑफ दी पार्क हा बॉल जाईल, धावा मिळतील सर। तेरा धावा धावफलकावरती आसिफ शेख यांच्या बॅट मधून हा षटकार आलेला आपण पाहिला। सरळ बॅटने इथे प्रहार केला आसिफ शेख यांनी आणि षटकार इथे वसूल केलाय। आसिफ शेख आणि त्यांच्या जोडीने श्रीकांत माने ही जोडी मैदानावरती आहे। 13 धावा धावफलकावरती आहेत।
इथे आपण पाहतोय आणखी एक बॉल डॉट आलाय. यावेळेस अपील देखील झाली हलकीशी आणि हा बॉल डॉट असणार आहे. पुढचा बॉल यावेळेस देखील फटका आपण पाहतोय चांगला. ऑस्टमच्या खूप जास्ती बाहेर बॉल होता आणि तिथे शफल झाले, बॉल पर्यंत पोहोचले, बॉलच्या रेषेमध्ये आलेत. एक धाव प्राप्त होईल. लॉंग ऑफ रिझन मधून एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 14 विदाऊट लॉस. चांगली सुरुवात केली आहे आपण पाहतोय इथे. सिल्डर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 53. नाश्ता करायचे कोणी बाकी असतील त्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी नाश्ता करून घ्या. जे जे बाकी असतील त्यांना विनंती आहे. इथे शेवटच्या बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. हवेमध्ये बॉल गेला होता परंतु निर्जन स्थळी पडलाय. नो मॅन्स लँड झोन मध्ये 2 धावांचा प्रयत्न आहे आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत परंतु इथे 2 धावा मिळतील. शेवटच्या बॉलवरती 2 धावा मिळतील आणि 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील 55 आणि 56 धाव्यांचं लक्ष इथे ठेवलंय अव्हेंजर्स पुणे सिटी या संघासमोर. 56 धाव्यांचं लक्ष इथे असणार आहे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. या ठिकाणी विनंती आहे सातारा आणि छत्रपती संभाजीनगर दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉस साठी या. विनंती आहे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. 1 मिनिट फक्त. सातारा आणि छत्रपती संभाजीनगर दोन्ही संघांचे संघनायक आपल्याला विनंती आपण टॉस साठी या. सातारा आणि छत्रपती संभाजीनगर या दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉस साठी या. विनंती आहे. आणि छत्रपती संभाजीनगर दोन्ही संघांचे संघनायक आलेले आहेत. विनंती आपण टॉस साठी यायचे. आदरणीय सिद्धू चव्हाण सर कोणाच्या शुभ हस्ते टॉस होईल आपण प्लीज सांगून द्या. आदरणीय धनंजयजी कंसी साहेब आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूने सातारा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये छत्रपती संभाजीनगर या 2 संघांची मॅच इथे होणार आहे आणि टॉस साठी दोन्ही संघांचे संघनायक आपल्याला विनंती आपण या इथे. आदरणीय धनंजयजी कंसे सर आपल्याला विनंती आपण या टॉस उडवण्यासाठी. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण इथे करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी होईल याची नोंद सर्व संघांनी करून घ्यायची आहे. त्याच्यामुळे बिफोर मॅच तुम्ही रेडी राहायचं इनिंग ब्रेक मध्ये.
जी मॅच अगोदर सुरू आहे त्याच्या इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करणार आहोत. आदरणीय धनंजयजी कंचे साहेब आपल्याला विनंती आपण या. आदरणीय कंचे सर देखील उपस्थित आहेत. टॉस संपन्न आपण करून घ्या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं मॅन्डेटरी राहील याची नोंद सर्व संघाने करून घ्या. टॉस आपण करतोय. आदरणीय धनंजयजी कंचे सरांच्या शुभ हस्ते इथे टॉस आपण करणार आहोत. चला विनंती या. सिलेदार सातारा रोड संघ टीम हाडाल सुरू आहे. विनंती लगेच क्षेत्ररक्षण लावायचे आणि आपली ओपनिंग पेअर मैदानावरती पाठवा. एव्हेंजर्स पुणे सिटी आपल्याला देखील विनंती आहे की आपली ओपनिंग पेअर आपण लवकर मैदानावरती पाठवायची आहे. विलंब लावू नका कारण आपल्याकडं काम अमर्याद आहे परंतु वेळ मर्यादित आहे आणि मर्यादित वेळेमध्ये अमर्याद काम आपल्याला पूर्ण करायचे याची नोंद सर्व संघांनी करून घ्यायची आहे आणि त्या अनुषंगानं आपल्या सर्वांचं सहकार्य इथे मिळणं गरजेचं असणार आहे. विनंती आहे थोडीशी घाई करा. चला पुणे सिटी संघ एव्हेंजर्स पुणे सिटी आपली ओपनिंग पेअर आपण मैदानावरती पाठवा. विलंब लावू नका ही अतिशय महत्त्वाची सूचना आयोजकांच्या वतीने आहे. अ, 55 धावा खरं तर खेळाच्या पूर्वार्धामध्ये झाल्यात. उत्तरार्धामध्ये 56 धाव्यांची आवश्यकता आहे आणि त्या 56 धावा इथे कशा बनतील ते देखील पाहायचे. 56 धाव्यांचं लक्ष आहे. ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली आहे. मनोज साठे आणि सूरज कदम ही जोडी मैदानावरती पोहोचली आहे. छप्पन्न धाव्यांचं लक्ष इथे एव्हेंजर्स पुणे सिटी संघासमोर आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट पहिला बॉल आपण पाहतोय
बिटवीन कव्हर पॉइंटच्या दरम्यान खेळायचं होतं. बॉलने दिशा बदलली. एकच धाव तिथे प्राप्त होईल आणि एका धाब्याने इथे धावफलकाला सुरुवात झाली आहे. पहिली धाव इथे आली आहे आणि आता सूरज कदम आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती पोहोचलेत. गोलंदाज रवी खाग बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या बॉलवरती एक धाव प्राप्त झाली आहे. मनोज साठे आणि सूरज कदम ही जोडी मैदानावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल कमालीचा होता. लेंथ वरती पडला आणि पडल्यानंतर मात्र थोडीशी अतिरिक्त उसळी बॉलने घेतली. हा बॉल डॉट असणार आहे. गोलंदाज रवी खाग पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र फ्लिक ऑफ द रिस्ट. क्षेत्ररक्षक होते शॉर्ट मिड विकेटचे, परंतु त्यांच्या हातामध्ये इथे झेल येऊ शकला नाही. 2 धावेंचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे देखील प्राप्त होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाही. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 3. षटक क्रमांक 1 मार्ग असते. 3 धावा धावफलकावरती. रवी खाग बॉलिंग ट्रॅक वरती. सूरज कदम आणि मनोज साठे ही जोडी मैदानावरती आहे. पुढचा बॉल इथे आडव्या बॅटने अक्रॉस बॅटने फटका खेळायचा होता, परंतु तुम्ही जर लेंथ बघितली बॉलची तर लेंथ खूप पुढे होती या बॉलची. आडव्या बॅटने तिथे फटका खेळणं खूप कठीण काम आहे. तुम्ही वेगवान गोलंदाजाला खेळता. गोलंदाज पण एकदा सज्ज आहेत. पुढचा बॉल फुलटॉस होता. आपण पाहिलं लोअर फुलटॉस. फुलर लेनचा बॉल. इथे एक धाव प्राप्त होईल. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय. रवी खाग यांच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी केली आहे. लेंथ नेहमी पुढे ठेवली या षटकामध्ये. जर तुम्ही पाहिलं म्हणजे काही बॉल तुम्ही पाहिले अतिरिक्त उसळी देखील बॉलने घेतली, परंतु लेंथ नेहमी पुढे पाहायला मिळाली गोलंदाज रवी खाग यांची. पुन्हा एकदा रवी खाग बॉलिंग ट्रॅक वरती. बॅकफुटला गेलेत. हलक्या हाताने आपण पाहिलं कट केलं बॉलला. दरम्यान रिसेनला बॉल गेला. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 5. 5 विथआउट लॉस. चांगली सुरुवात इथे बॅटिंग करणाऱ्या टीमने देखील केली आहे, कारण त्याने विकेट कुठलीही गमवली नाही. परंतु कौतुक रवी खाग यांचं केलं पाहिजे. केवळ 5 धावेंचं षटक त्याने टाकले. इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. धावफलकावरती धावा आहेत 5. रवींद्र पोळ आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले. षटक क्रमांक 2 साठी. धावफलकावरती धावा आहेत 5. 30 बॉल मध्ये 51 धावेंची आवश्यकता इथे असणार आहे. 30 बॉल आणि 51 धावेंची आवश्यकता. रवींद्र पोळ बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल इथे खराब हा बॉल आहे आणि या बॉल वरती आपण पाहतोय वाईड तर आहे. 5 धावा इथे प्राप्त झाल्यात. वाईडच्या माध्यमातून डाऊन दिले. हा बॉल विकेट कीपर देखील या बॉलला पकडू शकले नाहीत. इतका बाहेर हा बॉल होता. एकूण धावफलकावरती धावा 10 असणार आहे. 10 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 10 धावा. एव्हेंजर पुणे सिटी हा संघ मैदानावरती फलंदाजी करतोय. खेळाचं आपण पाहतोय उत्तरार्ध मैदानावरती सुरू आहे. पूर्वार्धामध्ये 55 धावा बनवल्या गेल्यात आणि खेळाच्या उत्तरार्धामध्ये
56 धाबींची आवश्यकता आहे. डाऊन द लेग हा बॉल देखील वाईड आलाय. आणखी एक अवांतर धाव इथे मिळेल. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं 6 धावा आल्यात, परंतु 2 बॉल डिलिव्हर झाले. दोनही बॉल अनाधिकृत होते. अधिकृत बॉल येणं बाकी असून देखील या षटकामध्ये, परंतु धावा 6 आल्यात आणि 2 अनाधिकृत बॉल देखील, म्हणजे 6 अधिकृत बॉल तुम्हाला टाकावेच लागतील. इथे देखील आपण पाहतोय अगदी हवेमध्ये बॉल आहे. मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक 3-4 अटेम्प्ट झाल्या, परंतु झेल सुटलाय आणि इथे 2 धावा प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 13 विदाउट लॉस. 13 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील फटका, अप्रतिम फटका आपण पाहतोय स्क्वेअर लेग रिजनला. क्षेत्ररक्षक नाहीयेत आणि बॉल जाईल सीमा रेसच्या पलीकडे. फिडेलिटी हा चौकार असेल. फिडेलिटी डायग्नोस्टिक चौकार इथे आला आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असणार आहेत 17 धावा धावफलकावरती. 17 विदाउट लॉस. सतरा धावा धावफलकावरती आहेत. 17. इथे देखील आपण पाहतोय फटका. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉलच्या दिशेने गेले नाहीत आणि बॉल टप्पा खाल्ल्यावरती सीमारेषच्या पलीकडे जाईल. फिडेलिटी डायग्नोस्टिक चौकार. 4 धावा. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न इथे झाला परंतु आपण पाहिलं बॉलची लेंथ अगदी पुढे होती आणि बॉल अगदी शरीराच्या जवळ. अशा बॉलला कट मारणं खूप डिफिकल्ट आहे पण तिथे फलंदाजाने प्रयत्न जरूर केले. हा बॉल डॉट आलाय. धावफलकावरती धावा आहेत 21 विदाउट लॉस. रवींद्र पोळ बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल मनोज साठे यांच्यासाठी हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये झेल त्याने टिपलाय आणि इथे आली आहे पहिली सफलता. नवीन फलंदाज राहुल मोहिते मैदानावरती पोहोचले. 21 धाव्यांवरती पहिला धक्का लागलाय एव्हेंजर्स पुणे सिटी या संघाला देखील. 25 बॉल आणि 25 बॉल मध्ये 35 धाव्यांची आवश्यकता इथे असणार आहे एव्हेंजर्स पुणे सिटी या संघाला. 25 बॉल 35 धाव्यांची आवश्यकता. पुढचा बॉल आडव्या बॅटने इथे प्रहार करण्याचा प्रयत्न. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा 21 असणार आहेत. 24 बॉल आणि 35 धाव्यांची अजून देखील आवश्यकता असेल एव्हेंजर्स पुणे सिटी संघाला.
पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता, पंचांकडे अपील देखील झाली कॉट बिहाइंड साठी, परंतु इथे फलंदाज आपण पाहतोय मिस केलं बॉलला. सूरज कदम 5 बॉल मध्ये 3 धावा जबाबदारी घ्यावी लागेल. 23 बॉल मध्ये 35 धाब्यांची आवश्यकता आहे. श्रीकांत माने बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल डॉट आलाय. 21 धावा धावफलकावरती आहे. 21. हाफ ट्रॅकर हा बॉल होता, आपण पाहतोय पॉइंट रिजनला चांगला फटका आहे. डीप स्वीपर पॉइंट रिजन मध्ये बॉल गेलाय आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे जातोय. इथे चौकार आलाय. फिडिलिटी डायग्नोस्टिक चौकार. पुन्हा एकदा बॅकफुटला गेलेत. फटका चांगला, पुन्हा एकदा बिटवीन गॅप हा फटका आहे, परंतु आता क्षेत्ररक्षक आहेत. डीप कव्हर पॉइंट रिजनला 2 धावा इथे प्राप्त होतील आणि 2 धाब्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 27. 27 लॉस ऑफ द 1 विकेट. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. 27 लॉस ऑफ द 1 विकेट. 21 बॉल मध्ये 29 धाब्यांची आवश्यकता आहे. ओ इथे हा बॉल कमालीचा. पुन्हा एकदा जोरदार अपील पंचांकडे. बॉल इथे शिल्लक असतील आता 2. 27 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अवेंजर्स पुणे सिटी 20 बॉल मध्ये 19 धाब्यांची आवश्यकता आहे. सूरज कदम चांगली कामगिरी मैदानावरती करावी लागेल. त्यांच्या जोडीने राहुल मोहिते ही जोडी मैदानावरती आहे. इथे फटका चांगला आपण पाहतोय. फुलर लेनचा बॉल होता, खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल जाईल लॉंग ऑन सीमारेषच्या पलीकडे. फिडेलिटी डायग्नोस्टिक चौकार. 4 धावा. एक धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा आहेत 32. 32. 3 षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 18 बॉल आणि 24 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. एव्हेंजर्स पुणे सिटी या संघाला 18 बॉल मध्ये 24 धावा बनवायच्यात. चला विनंती आहे, ज्यांनी नाश्ता केला नाही त्यांना विनंती, आपण सर्वांनी नाश्त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. ब्रेकफास्ट अल्प उपहार आणि त्याचा आनंद सर्वांनी घ्या, ही सर्वांना विनंती आहे. अल्प उपहार आपल्याकडं आहे आणि ज्यांनी ज्यांनी अल्प उपहार घेतला नसेल त्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी अल्प उपहार घ्यायचा आहे. 32 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि गोलंदाजी ट्रॅक वरती रवी घाग पुन्हा एकदा दाखल झालेत. सेकंड स्पेल मध्ये आपण रवी घाग यांना पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 5 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि सेकंड स्पेल मध्ये 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती रवी घाग पुन्हा एकदा दाखल झालेत. 18 बॉल 24 धाव्यांची आवश्यकता आहे. सूरज कदम आणि राहुल मोहिते ही जोडी मैदानावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे वेल लेफ्ट केलं या बॉलला आणि खरं तर वेल लेफ्ट करण्याचा प्रयत्न होता. पायावरती हा बॉल आदळलाय आणि तिथे बॅटची मुवमेंट देखील नव्हती. तुम्ही पाहिलं वेल लेफ्ट करण्याचा प्रयत्न होता आणि ऑब्वियस आहे तिथे पॅडल डेलिब्रेट झालं. धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाजाने स्वतःहून नाही केला. डॉट बॉल. पुढचा बॉल एज लागते दरम्यान रिजनला बॉल ट्रॅव्हल झाला दरम्यान रिजनला आणि तिथून एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 16 बॉल मध्ये 23 धाव्यांची आवश्यकता. एव्हेंजर्स पुणे सिटी रिक्वायर्ड
23 runs in 16 deliveries. बॅकफुटला गेलेत हलक्या हाताने, तिथे आपण पाहतोय पुश करतायत बॉलला. एक धाव प्राप्त होईल. क्रिजच्या डेप्थचा उपयोग फलंदाज इथे करतायत राहुल मोहिते. एक धाव प्राप्त होईल एका धावेने. 34 धावा धावफलकावरती. 15 बॉल मध्ये 22 धाव्यांची आवश्यकता. सूरज कदम, गोलंदाज रवी खाग. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कन्व्हेन्सिंग स्ट्रोक नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेग रिचनला बॉल ट्रॅव्हल करतोय, तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 35 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 35 लॉस ऑफ द 1 विकेट. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. 14 बॉल मध्ये 21 धाव्यांची आवश्यकता आहे. 14 बॉल 21 धावा असून देखील आवश्यक. या मॅच मध्ये मजा येईल त्यामध्ये शंका नाहीये. चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल रवी खाग यांना. एखादा मोठा फटका आला तर फलंदाजी करणारा संघ या मॅच मध्ये वर्चस्व गाजवू शकतो, परंतु एखादी विकेट जर आली तर गोलंदाजी करणारी टीम देखील या सामन्यावरती वर्चस्व गाजवू शकते. एक धाव पुन्हा एकदा लेग बाईटच्या माध्यमातून इथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 20 धाव्यांची आवश्यकता आहे. 13 बॉल 20 धावा. इथे देखील फटका चांगला आपण पाहतोय. लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षक प्रयत्न तर करतायत, बॉलला रोखतील. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. धावबाची संधी निर्माण झाली होती, परंतु बॉलला गॅदर करू शकले नाही इथे गोलंदाज रवी खाग आणि 2 धावा प्राप्त होतील. असं म्हणतात ना, देव तरी त्याला कोण मारितो. प्रत्येक मैदानावरती पाहायला मिळाला. 38 38 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 12 बॉल मध्ये 18 धाव्यांची आवश्यकता. बॅलन्स मॅच तुम्हाला पाहायला मिळते. दोलायमान स्थितीमध्ये ही मॅच केलेली पाहायला मिळते आणि मॅच आता क्रुशियल होईल यामध्ये शंका नाहीये. 12 बॉल 18 धाव्यांची आवश्यकता आहे. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक. संधी देऊयात डीजे मास्टरला. बॅकफुटला गेलेत, परंतु हा बॉल वाईड असेल. दिशाहीन हा बॉल आणि तिथे गोलंदाजाला दंडित केलं जाईल. एक धाव मोफत इथे मिळणार आहे. कुठली कष्ट घेण्याची गरज तिथे पडणार नाही. श्रीकांत माने बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल वाईड आलाय. आता 12 मध्ये 17 पाहिजेत. फलंदाज टेप आउट झालेत. शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण लाजवाब आहे, परंतु पुन्हा एकदा बॉलला गॅदर करू शकले नाहीत आणि तिथे एक चिकी सिंगल पूर्ण झाली आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती. 11 बॉल मध्ये 16 धाव्यांची आवश्यकता. श्रीकांत माने बॉलिंग ट्रॅक वरती आणि मैदानावरती सूरज कदम. 14 बॉल मध्ये 18 धावा त्यांनी बनवल्यात आणि 4 मध्ये 2 राहुल मोहितेने देखील बनवल्यात. बॅकफुटला गेलेत. फटका पुन्हा एकदा चांगला. दरम्यान रिझनला आपण पाहतोय बॉलला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षण चांगलं आहे, परंतु फेकी थोडीशी खराब आली आहे. 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती
धावा इथे 42 असतील. 42 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 बॉल मध्ये 14 धाब्यांची आवश्यकता आहे. सूरज कदम अतिशय चांगली फलंदाजी ते करतायत मैदानावरती. खूप लेट बॉलला खेळतायत, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. फुलटॉस बॉल बॅटवरती पुन्हा एकदा व्यवस्थित आलाय. एक धाव प्राप्त होईल एका धावेने. धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती झालाय. 2 धावा इथे प्राप्त होतील. पुन्हा एकदा बॉलला गॅदर करू शकले नाहीत. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 12 धाव्यांची आवश्यकता आहे. ॲव्हेंजर्स पुणे सिटी 9 बॉल 12 धाव्यांची आवश्यकता. गोलंदाज श्रीकांत माने. हा बॉल देखील डॉट आलाय. इथे 8 बॉल मध्ये 12 धाव्यांची आवश्यकता आहे. सूरज कदम खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत केली. 17 बॉल मध्ये 22 धावा. जास्ती फोर्सफुली फटके सूरज कदम खेळत नाहीयेत. आपण पाहिलं मैदानावरती बॉलच्या मेरिट वरती क्रिकेट खेळतायत आणि खूप लेट खेळतायत. इथे देखील फटका चांगला अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑन रिजनला बॉल आलाय. एकच धाव प्राप्त होईल एका धावेने. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील 45. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 11 धाव्यांची आवश्यकता आहे. 7 बॉल 11 धावा. गोलंदाज श्रीकांत माने बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटच्या बॉलवरती प्रहार केलाय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाहीयेत आणि एक टप्पा खाऊन बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. राहुल मोहिते. थँक्यू थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू डीजे. थँक्यू थँक्यू डीजे. 49 धावा धावफलकावरती आहेत. 49 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 बॉल मध्ये 7 धाव्यांची आवश्यकता आहे. राहुल मोहिते यांच्या बॅट मधून आपण पाहिलं शेवटच्या बॉलवरती खूप महत्वाचा चौकार आलाय. आता 6 बॉल मध्ये 7 धाव्यांची आवश्यकता आहे. सूरज कदम स्ट्राईक एंड वरती 18 बॉल मध्ये 23 धावा त्यांनी बनवल्यात. 5 बॉल मध्ये 6 धावा राहुल मोहिते यांनी बनवल्यात. 49 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि आता 6 बॉल मध्ये 7 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 बॉल 7 धावा इथून देखील आवश्यक आहेत. ही मॅच कोणत्या बाजूने जाईल हा निर्णय अगदी शेवटच्या षटकामध्ये आपल्याला मिळणार आहे. 6 बॉल 7 धावा इथे असून देखील आवश्यक आहेत. सूरज कदम यांची कमालीची इनिंग आपण पाहिली आणि त्यांना साथ दिली राहुल मोहिते यांनी. आसिफ शेख बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. इथे पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. एक चिंगी सिंगल पूर्ण झाली आहे. आता बॉल शिल्लक आहेत 5 आणि धाव्यांची आवश्यकता आहे 6. ॲव्हेंजर्स पुणे सिटी 50 धावा धावफलकावरती लागल्यात. 50 अप झाली आहे ॲव्हेंजर्स पुणे सिटी देखील. परंतु आता 5 बॉल मध्ये 6 धाव्यांची आवश्यकता आहे. 5 बॉल 6 धावा इथून देखील बनवायच्या आहेत. बॅकफुटला गेलेत. कट करण्याचा प्रयत्न. हा बॉल डॉट असेल. आसिफ शेख निर्णायक षटकामध्ये चांगली कामगिरी करतायत. 4 बॉल 6 धाव्यांची आवश्यकता आहे. राहुल मोहिते यांच्या बॅटमधून एक चौकार तर आलाय परंतु आता 4 बॉल आणि 6 धाव्यांची आवश्यकता आहे. फलंदाजी खूप चांगली केली आसिफ शेख यांनी. आता गोलंदाजीमध्ये देखील तोच आत्मविश्वास पाहायला मिळतोय. इथे देखील आपण पाहिलं कमालीचा फटका आहे आणि या ठिकाणी राहुल मोहिते फिनिशेस ऑफ इन स्टाईल. थँक्यू थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. चला विनंती आहे पुढच्या सामन्याच्या दृष्टीने दोन्ही संघ सज्ज राहायचे.
छत्रपती संभाजीनगर आणि सातारा टॉस आपण संपन्न केला होता. खेळाच्या दृष्टीने सज्ज राहायचंय. पाठीमागची मॅच आपण पाहतोय. एव्हेंजर पुणे सिटी संघाने 9 विकेटने ती मॅच जिंकलेली आहे.